Okay, welcome all of you once again to अहिल्या उत्सव 2025 या एका शैक्षणिक उपक्रमात मी प्राध्यापक संकेत गांधी तुमचं स्वागत करतो. खास महाराष्ट्रातील महिलांसाठी 1 वर्ष फ्री ऑनलाईन लाईव्ह स्पोकन इंग्लिश क्लास ही संकल्पना आपण घेऊन काम सुरू केलेलं आहे 8 मार्च 2025 पासून. आणि खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळतोय. बऱ्याच लोकांना लाईव्ह अटेंड करणं शक्य होत नाहीये. ऍक्च्युली इट्स रिअली अ बॅड थिंग फॉर मी. कारण की लाईव्ह जेवढं जास्त तुम्ही अटेंड करताल तेवढं तुम्हाला लवकर समजतं. कारण तुमचे डाऊट्स तुम्ही लगेच विचारू शकता, राईट? आता जे माझ्यासमोर लाईव्ह आहेत, वेलकम सरिता, सविता, ज्ञानेश्वरी, स्वाती. देर आर मेनी पीपल. ओके, प्लीज स्विच ऑन युअर कॅमेराज. इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. तुम्ही याच्या आधीचे क्लास केलेला असेल, कारण की पहिले 2 सेशन्स आपले झालेत अँड दिस इज द थर्ड सेशन ऑफ युअर स्पोकन इंग्लिश जर्नी. तर तुमचा जो स्पोकन इंग्लिशचा जो प्रवास आहे तो खूप सोपा आणि खूप वेगळ्या पद्धतीने आपण घेत आहोत. कारण की बऱ्याच महिलांना इच्छा असते परंतु वेळ मॅनेज होत नाही. आणि आज तुम्ही वेळ काढून इथे आलेला आहात त्याबद्दल खूप खूप तुमचे अभिनंदन. बिकॉज यू आर फोकस्ड, यू आर विलिंग टू इम्प्रूव्ह युअर स्किल, अँड दॅट इज नन अदर दॅन इंग्लिश कम्युनिकेशन स्किल. मला वेगळं सांगायची गरज नाही, परंतु तरी पण एकदा सांगतो की जगामध्ये तुम्हाला जर पोहोचायचं असेल तर बिफोर यू हॅव अ पासपोर्ट यू शुड हॅव अ गुड कम्युनिकेशन स्किल ऑल्सो. कारण पासपोर्ट असेल तर तुम्ही जग फिरू शकता, पण जर कम्युनिकेशन स्किल असेल, इंग्लिश असेल त्यातल्या त्यात, तर तुम्ही एक्सप्लोर करू शकता, राईट? चलो, सर त्याच उद्देशाने प्रत्येक महिला जी आहे ती सक्षमीकरणाच्या अँगलनी, म्हणजेच तिची जे एम्पॉवरमेंट आहे, तिला जग फिरायची संधी जर असेल तर तिला असं नाही म्हणावं लागलं पाहिजे आता मी कसं जाऊ, मला तर काहीच येत नाही, मला इंग्लिश बोलता येत नाही. तर तो जो कॉम्प्लेक्स आहे तो बऱ्याच महिलांना काही ठिकाणी असतो. काही जण जॉब करतात, जॉबमध्ये करिअरच्या संधी असतात, प्रमोशन पाहिजे असतं, पण बऱ्याच वेळा संभाषण कौशल्य तेवढं अपडेट नसल्यामुळं आपल्याला कदाचित संधीनी मुकावं लागतं. ती संधी आपल्याकडून जाते आणि मग आपली मेहनत आपल्याला त्याप्रमाणे यश नाही मिळत. तर बऱ्याच महिलांचा जो इतक्या वर्षाचा माझा प्रवास आहे, मागच्या 12-13 वर्षांपासून मी स्पोकन इंग्लिश, सॉफ्ट स्किल्स या सेक्शन मध्ये काम करतोय. आणि विशेष करून महिलांसाठी काय करावं तर मला हे समजलं की महिलांना अडचणी खूप खूप असतात. त्यांना इच्छा असून त्यांना क्लासला येता येत नाही. ऑफलाईन क्लासला तर खूप मर्यादा येतात. ऑनलाईन क्लासमध्येही बऱ्याच वेळा जबाबदाऱ्या असतात. तर ऑनलाईन क्लास आपण घेत असतो, परंतु त्याची फीज किंवा त्याच्या बाकी गोष्टी ह्या सगळ्या प्रायोरिटीवर तुम्ही स्वतःसाठी करत नाही. तुम्ही पहिले परिवार आणि मग बाकी स्वतः, असा तुमचा विचार असतो. तर त्या अनुषंगाने अहिल्या उत्सव, अहिल्या देवी ज्या आहेत, अहिल्याबाई होळकर यांना स्मरण करून आणि त्यांच्या प्रेरणाने आपण अहिल्या उत्सव 2025 ची सुरुवात केलेली आहे. आज थर्ड वीक मध्ये आपण आहोत, थर्ड सेशन आपला आहे. आणि असे 52 सेशन्स पुढच्या 8 मार्च 2026 पर्यंत सलग आपल्याला हे काम करत राहायचं आहे. आणि तुम्ही सगळे त्यामध्ये सहभागी नक्कीच होताल आणि खूप त्याचा फायदाही तुम्हाला होणार आहे. कारण इंग्लिश इज द ग्लोबल लँग्वेज अँड वेलकम टू ग्लोबल विजन. ओके, चलो आता सुरू करूया. पहिले तर रिवाइज करूया. कारण जरी तुम्ही मोठे असला वयाने, महिला आहात, काही विद्यार्थिनी आहेत, परंतु इथे माझ्यासाठी सगळे तुम्ही सारखे आहात. तुमचं वय महत्वाचं नाहीये, तुम्ही काय अभ्यास केलाय मागच्या वीक मध्ये शिकवलेलं ते मला पाहणं गरजेचं आहे, राईट? सो इट्स अ लाईव्ह क्लास अँड दॅट्स वाय आय वॉन्ट यू टू आस्क, व्हॉट डिड यू स्टडी लास्ट वीक? मागच्या आठवड्यात शिकवलेला अभ्यास तुम्ही केला आहे का? जर केला असेल तर येस किंवा नो म्हणू शकता तुम्ही, नसेल केला तर. आणि त्याच बरोबरीने यू कॅन स्पीक इन इंग्लिश विथ मी. त्यासाठी मी तुम्हाला अनम्यूट करायचा ऍक्सेस देऊन ठेवलेला आहे. ओके, बिकॉज महिला खूप सिन्सिअर असतात. काही महिलांना फक्त विनंती आहे, ज्यांना जर काही जबाबदारी असतील तर तुम्ही स्क्रीन चालू ठेवा, फक्त अनम्यूट करू नका, कारण की मागचा आवाज सगळ्या क्लासला ऐकू येईल. ठीक आहे? चलो, तर त्याच वेळेस माईक अनम्यूट करा ज्यावेळेस तुम्हाला बोलायचंय आणि तुमच्या आजूबाजूला काहीही आवाज नाहीये. ओके, सो सविता इज इन फ्रंट ऑफ मी, देन सरिता, देन ज्ञानेश्वरी, अजून माझ्या समोर आहे सना शेख, पल्लवी, उषा, अँड देर आर मेनी पीपल ऍक्च्युली. बस ज्यांचे कॅमेरा ऑन आहे त्यांच्याशी मी पहिले बोलतो, कारण माझ्या क्लासचा नियम हा आहे की जरी ऑनलाईन असला
तरी लाईव्ह समोरासमोर तुम्हाला बोलायचं आहे आणि या संधीचा फायदा तुम्हाला करून घ्यायचा आहे. तर जे कॅमेऱ्याच्या मागे असतात, माझं ठाम मत आहे की ते रेडी नाही आहेत क्लाससाठी. कदाचित ते स्वयंपाक करत असतील किंवा स्वतः जेवण करत असतील, डिपेंड. पण आय रिस्पेक्ट, इट्स ओके. ज्यांना शक्य आहे त्यांनी कॅमेरा ऑन करा, त्यांच्याशी मी बोलू शकतो. ओके. तो लास्ट वीक मध्ये आपण काय शिकलोय, कोण सांगेल? चला बघूया कोणाकोणाला लक्षात आहे, काय प्रॅक्टिस केली आहे. येस, टेल मी फास्ट. कॅन एनीबडी? येस, रेज हँड. स्वाती, व्हेरी नाईस. स्वाती, प्लीज कंटिन्यू. टेल मी व्हॉट डिड यू. Uh, we will study simple present tense. येस, वी स्टडीड सिम्पल प्रेझेंट टेन्स. व्हेरी नाईस. अँड व्हॉट ऍक्टिव्हिटीज वी टू, काय शिकलो त्यामध्ये आपण, सांगा. Sentences about I, we, you, uh, all the pronouns with all nouns and pronouns. नाईस, व्हेरी गुड. सो डिड यू प्रॅक्टिस, तुम्ही प्रॅक्टिस केली का त्या टॉपिकची? Yes, 50 sentences बनवलेत मी परत. Wow, very nice. Give a big hand for Swati. 50 sentences is really a good amount. आणि खूप चांगली प्रॅक्टिस तुम्ही केलेली आहे. आय अप्रिशिएट युअर एफर्ट्स. व्हेरी नाईस. Thank you. गुड. सो स्वाती, आय वॉन्ट यू टू स्पीक आफ्टर सम टाइम अगेन. ते सेंटेन्सेस आपण रिवाइज Okay. करूया एकदा, ठीक आहे? तोपर्यंत मी बाकीच्यांना विचारतो. ठीक आहे, नाही तर Okay. बऱ्याच वेळा असं होतं ना वर्गामध्ये, हा एखाद्या मुलाने, हुशार मुलाने मुलीने उत्तर दिलं की सर लगेच पुढच्या टॉपिकवर जातात. मग त्यामध्ये बाकीचे सुटून जातात ज्यांनी अभ्यास नाही केलाय. बरोबर आहे की नाही? तर असं Okay. करायचं नाहीये. आपल्याला लाईव्ह स्किल आहे, सगळ्यांना आलं पाहिजे. त्यामुळे थोडासा वेळ मी तुला थांबायला सांगतोय आणि मग बाकीच्यांशी बोलूया आपण. चलो, सो नेक्स्ट कोण केलंय अजून होमवर्क? सरिता हॅज रेज्ड हँड. सरिता यशवंतराव, बोला. स्वाती जाधव, सना शेख. ओके, व्हेरी गुड. हँड रेज केलं म्हणजे मला कळतंय की तुम्ही ऍक्टिव्ह आहात. ओके, बाकीच्यांनी कॅमेरा ऑन करा प्लीज. कीर्ती, सरला, अंकिता, संजना, साक्षी, पाखरे, तुमचे कॅमेरेज ऑन ठेवा प्लीज. ज्ञानेश्वरी, समृद्धी. चलो सरिता, सांगा काय केले तुम्ही. प्लीज अनम्यूट युअर माइक. Yes, sir. येस, सांगा. पहिले सरिता, मग सना. ओके. Good evening, sir. हा, सरिता बोला. Good evening, sir. व्हेरी गुड इव्हिनिंग. In last lecture, we studied about simple present tense and sentence regarding that. And I have done homework done taught by you. व्हेरी गुड. सो सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण शिकलाय, पण त्यामध्ये कोणता टाइप शिकला? कारण सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये दोन टाइप्स आहेत, राईट? मी सांगितलेले काल, म्हणजे मागच्या सेशनला. तर आता कोणता टाइप आपण शिकला एक्झॅक्टली, सांगा. म्हणजे कोणते वाक्य तुम्ही बनवलेत? Uh, 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 Regarding pronouns and nouns, I, he, she, you, we, and with adjective also. ऍब्सोल्युटली, व्हेरी गुड सरिता, नाईस, यू डिड इट परफेक्टली. ऍडजेक्टिव्ह आणि नाउनचा वापर करून आपण वाक्य बनवलं आहे, राईट? Yes. त्याची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. ओके, Yes. व्हेरी नाईस. कॅन यू गिव्ह वन एक्झाम्पल सरिता? Like for I am a teacher. I am a pre-primary teacher. I am an experienced teacher. He is a doctor. He is an experienced doctor. She is a student. She is an excellent student. You are our coach. You are fabulous coach. We are students. We are sincere students. Wow, fantastic. Very nice examples. And absolutely, you did very well. Very nice, Thank, Sarita. Keep it up. thank you. Good. Chalo, next, Swati Jadhav has raised hand, but before that, Sana Sheikh has raised. Okay, first I would talk to Sana, then Swati. ओके, ज्यांना बोलायचे त्यांनी हात वर करून तुम्ही हँड रेज करू शकता, म्हणजे मला कळेल. आणि बाकीच्यांनी कॅमेरा ऑन करा, तरच तुम्हाला बोलण्याची संधी आहे. मोनाली लिमकर, कॅमेरा ऑन करा, माईक म्यूट करा प्लीज. मोनाली लिमकर, तुम्ही जॉईन होताना तुम्हाला एक सेटिंग असते तिथे बघा, डायरेक्टली कॅमेरा ऑन करायचा आहे, माईक ऑन करायचा आहे, तर तिथे सेटिंग वर लक्ष देत चला, म्हणजे तुमचं माईक म्यूट होत जाईल. ठीक आहे, चलो, माझ्याकडून म्यूट केलंय मी मोनिकाला. ओके, सना, प्लीज टेल मी, हाऊ आर यू? I am great, sir. दॅट्स नाईस, व्हेरी नाईस. सो व्हॉट डिड यू डू, टेल मी, काय काय केलंय? Sir, I prepare 50 words related simple present tense and ओके, it forms am, is, are. व्हेरी नाईस. सो कॅन यू टेल मी सम थिंग्स?
जो किया है आपने Yes, बताइए। uh, I am a singer. I am little excited. She is listening to music. They are playing football. हाँ, शी इज लिसनिंग टू म्यूजिक। अभी ये सिंपल प्रेजेंट में है क्या? Sir, नाही नाही, कोण सांगेल? हे सिंपल प्रेझेंट मध्ये नाहीये, कशामध्ये आहे वाक्य? प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. ऍब्सोल्युटली स्वाती, थँक्यू फॉर युअर आन्सर. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये जाईल, प्रेझेंट मध्ये नक्की आहे, कारण त्याच्यामध्ये इज आलेला आहे, बरोबर आहे. मग हेल्पिंग वर्ब वरून आपल्याला टेन्सची ओळख होते, हे आपल्या लक्षात येतं की एम इज आर जर तुम्ही वापरले कोणत्याही वाक्यामध्ये तर तो वर्तमान काळ दर्शवतो. तो भूतकाळात भविष्य काळात कधीही जाणार नाही. समजतंय? तो वर्तमान काळातच येईल, पण वर्तमान काळात पण त्याचा काही प्रकार आहे. मग आता साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, त्यालाच कंटिन्यूस टेन्स म्हणतो आपण. ओके, तर आजच आम्ही कंटिन्यूस टेन्स, आपल्याकडे ही ऍक्टिव्हिटीज आपण घेतोच आहे. अहिल्या उत्सव 2025 ऑनलाईन फक्त महिलांसाठी. पण मग बाकीचे जे मुलं आहेत किंवा प्रोफेशनल्स आहेत, त्यांच्यासाठी काय? तर त्यांच्यासाठी आपण ग्लोबल इंग्लिश क्लब ही संकल्पना आपण काही वर्षांपासून घेतोय, आणि ती पण शनिवारीच असते. ती ऍक्टिव्हिटी 5:30 ते 6:30, ती ऑफलाईन प्लस ऑनलाईन असते. 5:30 ते 6:30 ऑफलाईन तुम्ही अहिल्यानगरमध्ये बालिकाश्रम रोडला आपला जो क्लास आहे तिथे येऊ शकता. त्यामध्ये पब्लिक स्पीकिंग, सॉफ्ट स्किल्स, त्याचबरोबर तुम्हाला इंटरव्ह्यू स्किल्स, असे वेगवेगळे टॉपिक्स, ग्रामरचे टॉपिक्स ते आपण घेत असतो करून. आणि दुसरा उद्देश, ज्यांना ऑनलाईन शक्य आहे ते ऑनलाईन करतात. युट्यूबला आपलं जे चॅनल आहे ग्लोबल इंग्लिश ऍप, हे युट्यूबला चॅनल आहे. त्याच्यावर लाईव्ह सेक्शन मध्ये जर तुम्ही गेलात, लाईव्ह सेक्शन, तर तिथे तुम्हाला याच्या आधीचे पण सगळे एपिसोड्स आणि आजचा झालेला एपिसोड पण तुम्हाला पाहता येईल. आले लक्षात? दर शनिवारी आपण या 2 ऍक्टिव्हिटी खास सगळ्यांसाठी घेत असतो. तर ग्लोबल इंग्लिश क्लब हा पूर्णपणे फ्री आहे, 5:30 ते 6:30, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही. आणि 2025 मध्ये आपण जी खास महिलांसाठी ऍक्टिव्हिटी करतोय ती आहे अहिल्या उत्सव 2025, रात्री 8 ते 9. तर तुम्हाला आता कंटिन्यूस टेन्स द्यायला पाहिजे असेल तर त्यांनी, किंवा ह्याच्या आधी सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, असे वेगवेगळे टॉपिक्स आपण त्याच्यात घेतलेले आहेत. तिथेही तुमच्यासारखेच विद्यार्थी असतात. मग इथे येऊन ते चर्चा करतात, त्यांचे काही डाऊट्स आहेत, लाईव्ह त्याच्यावर सेंटेन्स बनवतात, आम्ही त्यांना सांगतो. आणि त्याच प्रकारे इंट्रोडक्शन कसं द्यायचं, इंटरव्ह्यूज कसे द्यायचे, स्किल्स कसं असतं, तर या सगळ्या गोष्टींवर चर्चा आपण तिथे करतो. आणि ते सेशन तुम्हाला लाईव्ह अपडेट केलं जातं युट्यूबला. तर तेही तुम्ही रेफरन्स घेऊ शकता. ठीक आहे, चलो आता आपण पुढे जाऊया. तर सना, तुझं सेंटेन्स कळालंय तुला? दॅट इज इन कंटिन्युअस टेन्स, बिकॉज वर्बचा 5वा फॉर्म त्यात वापरला गेलाय, म्हणजेच V1 च्या ऐवजी V5 ING प्रत्यय त्याला लावलाय. मग त्यामुळे ते गेलं कंटिन्युअस मध्ये. अंडरस्टूड सना? yes, sir. ओके, सो नाव आय वॉन्ट यू टू मेक इट इन सिंपल प्रेझेंट. आता त्याला सिंपल प्रेझेंट मध्ये घ्या बरं. Mm, सेम सेंटेन्स. काय करावं लागेल त्याच्यासाठी? वाक्यात काही बदल करावा लागेल. yes, sir. हा, सांगा काय करावं लागेल. प्रयत्न करा, चुकलं तरी चालेल. She is listen music. हा, इथेच चूक होत होती बघा. शी इज लिस्निंग हे तुम्ही बरोबर सांगितलं होतं, पण ते कंटिन्युअस टेन्स मध्ये आहे. वाक्य बरोबर आहे ग्रामॅटिकली, फक्त त्याचा अर्थ वेगळा निघतोय. शी इज लिस्निंग टू म्युझिक म्हणजे ती म्युझिक ऐकत आहे, क्रिया चालू आहे ऐकण्याची. ते वाक्य कंटिन्युअस मध्ये बरोबर आहे, पण तुम्हाला असं म्हणायचं नव्हतं ना. तुम्हाला असं हो. म्हणायचं ती गाणे ऐकते, बरोबर आहे. मग तुम्हाला तिथे शी लिसन्स म्युझिक. आता याच्यामध्ये हा टॉपिक आपण अजून शिकवला नाहीये. सिंपल प्रेझेंट मध्ये 2 प्रकार आहेत, बरोबर आहे. मी सुरुवातीला सरितालाही सांगितलं. तर 2 प्रकारचे जे वाक्य आहेत त्यापैकी पहिला प्रकार आपण पाहतोय, त्यामध्ये कुठेही क्रियापदाचा उल्लेख नाहीये. लिसन ही क्रिया आहे, क्रियापद आहे, म्हणून क्रियापद आल्यामुळे आपल्याला इज घेता नाही येणार. कारण इज, एम, आर हे हेल्पिंग वर्ब आहेत, आणि ह्याच्याबरोबर क्रियापद आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये घ्यायचं नाहीये, बरोबर आहे. मग तुम्ही म्हणताल कोणाबरोबर घ्यायचं? मग तिथे आपल्याला डू आणि डज हे स्पेशल हेल्पिंग वर्ब आपल्याला तिथे वापरायचे. पण तो प्रकार आपण नंतर पाहणार आहोत. पहिले आपण पाहतोय एम, इज, आर बरोबर काय घ्यायचं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये? तर ऍडजेक्टिव्ह किंवा नाउन. मग ऍडजेक्टिव्ह काय आहेत, नाउन काय, हे आपण ऑलरेडी पहिल्या सेशन मध्ये, दुसऱ्या सेशन मध्ये पाहिलेलं आहे. त्याचे डिटेल्स मी आता देणार नाही, त्यामध्ये आपल्याला वेळ जाईल. तुम्ही आधीचं ज्याला पाहिलं असेल नसेल त्यांनी आधीचा व्हिडिओ पाहू शकता, युट्यूबला तो आहे. ठीक आहे,
मग आता आपल्याला इथं काय करावं लागेल करेक्शन सांगा. सना, तुझं जे वाक्य आहे शी इज लिसन म्युझिक, तर हे वाक्य ग्रामॅटिकली रॉंग आहे. मग आता याला करेक्ट करायचं असेल तर काय बदल करायचा आहे हे मी मागच्या सेशनला शिकवलंय. सांगा बरं. She is listen to music. Music. नाही स्वाती, शी इज लिसन टू म्युझिक ही पण चुकलंय वाक्य. वाक्याचा फॉर्मॅट मी दिला होता, तुम्हाला आठवतंय सगळ्यांना वाक्याचा She is फॉर्मॅट. listener. She is listener. ऍब्सोल्युटली करेक्ट, व्हेरी नाईस. आता बरोबर आहे. लिसनर हे नाऊन आहे ना, मग आपण वाक्याचं फॉर्मॅट काय केलं होतं स्टेटमेंटसाठी. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस नाउन प्लस ऍडजेक्टिव्ह, किंवा नाउन किंवा ऍडजेक्टिव्ह किंवा दोन्ही, डिपेंड. ऍडजेक्टिव्ह पहिले घेता येईल किंवा नंतर पण घेता येईल. ओके. मग शी इज लिसनर, शी इज व्हेरी गुड लिसनर, ह्याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह वापरले आपण गुड, आले लक्षात, आणि लिसनर हे नाउन मध्ये आहे. समजलंय. मग हे वाक्य साधे वर्तमान काळातच आहे, परंतु मुख्य बदल काय आहे, याच्यामध्ये कुठेही क्रियापदाचा उल्लेख नाहीये. जर क्रियापद आलं तर ॲमी गायब होऊन जाईल साधे वर्तमान काळात. आणि जर आपण जसं सनानी केलं होतं शी इज लिसनिंग म्युझिक, मग लिसनिंग बरोबर आपण ॲमी वापरतोय, पण ती क्रिया कंटिन्युअस मध्ये जाते, तर ते आपल्याला पुढे जाऊन पाहायचंय. ओके. परत लक्षात घ्या, बेसिक टेन्सेस जर तुम्ही नीट अभ्यास केले, नीट, 80% परफेक्ट इंग्लिश तुम्ही बोलू शकता फ्लुएंटली. गेटिंग? म्हणजे एखाद्याला वाटतं काय फक्त काळच शिकवलंय, पण त्या काळामध्येच सगळं लपलेलं आहे. जे मी आतापर्यंत अनुभवलंय, मागच्या 20 वर्षांपासून मी अभ्यास करतोय या फील्डमध्ये. इवन आय हॅव डन माय MA इंग्लिश ऑल्सो. तर मला एवढंच कळालं की स्पोकन इंग्लिश इज व्हेरी इझी, बट पीपल निग्लेक्ट सम बेसिक टॉपिक्स. मग बेसिक टॉपिक्सला खूप महत्व आहे. जसं मराठी भाषा, हिंदी भाषा आपण बोलतो, तर सामान्य वाक्यच बोलतो. येस ऑर नो? मग त्याला वेगळं काही करावंच वाटतं का आपल्याला? नाही. तर बेसिक्स आपल्याला माहिती असेल तर बोलता येईल. मग इंग्लिशमध्ये तेच लॉजिक आहे. जर नीट तुम्ही बेसिक समजून घेतलं, एखादा काळ असेल, जसं मी आता सांगतोय सिम्पल प्रेझेंट टेन्स, त्याचा नीट विचार केला, त्याच्यावर प्रॅक्टिस केली, त्याचे सेंटेन्सेस बनवले, त्याचा आन्सर, त्याचं पॉझिटिव्ह, त्याचं निगेटिव्ह, क्वेश्चन्स, WH, एवढा जरी प्रकार नीट कळाला ना, तरी हजारो वाक्य तुम्हाला बोलता येतील. आले लक्षात? आणि हीच ट्रिक मी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे, तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेणार आहे. आपल्याकडे 1 वर्ष आहे पूर्ण. समजतंय? खूप मोठं तसं शिवधनुष्य आहे हे. 1 वर्ष आपल्याला हे सगळं करायचंय. तर नक्कीच आपण प्रयत्न करूया विशेष करण्याचा. तुमची साथ असेल तर नक्की होईल. ठीक आहे. तर जास्तीत जास्त लाईव्ह सेशन अटेंड करा, म्हणजे तुम्हाला ते समजेल. ओके. चलो. सो सना, समजलंय? शी इज लिसनर, शी इज व्हेरी गुड लिसनर, हे झालं तुझं वाक्य. चलो पुढचं वाक्य सांगा सना. We are students. Very They good. are painters. He is a sincere student. They are very kind peoples. Very nice. He is a clever boy. She is very pretty girl. आता बघा किती We छान are विशेषण वापरले तिने बघा. क्लेवर, प्रिटी, हे सगळे विशेषण आहेत ना. एखाद्याबद्दल गुण सांगणं, एखाद्याचा गुण हायलाइट करणं म्हणजे विशेष, त्यालाच म्हणतात विशेषण. ओके. व्हेरी गुड. सना, कंटिन्यू. This is my book. She is happy. He is very clever. This is your job. We are great teachers. नाईस. व्हेरी गुड एवढे सना, व्हेरी गुड. खूप छान, चांगला प्रयत्न केलाय. आणि बरेच सेंटेन्सेस तुम्ही लिहिलेले आहेत. सगळे सेंटेन्स आपल्याकडे सांगणं आता शक्य नाहीये, परंतु प्रॅक्टिस आपण तशी जास्तीत जास्त करणार आहे. ठीक आहे. डोंट वरी, ह्याचा फायदा तुम्हाला खूप होईल. व्हेरी नाईस. चलो सर, तुम्ही बोलले तर तुमच्या चुका पण मला कळतील, आणि चुका दुरुस्त करणं आणि त्या परत प्रॅक्टिस करून परफेक्ट करणं, हा एवढा बेसिक नियम जर शिक्षणात वापरला तर व्यक्ती परफेक्ट होऊ शकतो. चुका करणं हे अपेक्षित आहे, पण चुका दुरुस्त करणे हे विशेष आहे. त्यामुळे तुम्ही चुकला तरच मला सांगता येईल. त्यामुळे बिनधास्त बोला. जो वाट बघत असेल ना, बऱ्याच जणांना असं वाटतं, मला ऑफलाईन क्लासलाही लोक म्हणतात की सर परफेक्ट नाही येत ना मला, मग मी कसं बोलू? अरे परफेक्ट मलाच येत नाही अजून. आले लक्षात? आय एम नॉट एट ऑल परफेक्ट, बट आय हॅव द करेज, अँड दॅट्स द रिझन आय एम इन फ्रंट ऑफ यू. हा, माईक माईक वर लक्ष द्या. मोनिका लिमकर, माईक अनम्यूट झालाय.
मोनिका, हा मी माईक माझ्याकडून म्यूट केलाय, कृपया लक्ष द्या प्लीज. तुमचा माईक अनम्यूट झाला तर तुमचा आवाज इकडे येतोय. अमिता, तुझा माईक पण अनम्यूट आहे, त्याचा मी म्यूट केलाय. ठीक आहे, कृपया लक्ष द्या. चलो परत मोनिका, माईक तुझा परत अनम्यूट केलाय तू. एकदा परत दाबा म्हणजे म्यूट होईल. परत एकदा, हा आता म्यूट झालाय. ठीक आहे, ओके ओके, काही हरकत नाही. चलो ठीक आहे, होत असतं. लक्षात घ्या, आपल्याला काही गोष्टींची सवय नाहीये, सुरुवात आहे, इट्स ओके. हळूहळू तुम्ही रोज अटेंड केले की तुम्हाला समजून जाईल. चलो नेक्स्ट, आफ्टर मोनिका, सॉरी, आफ्टर सना, देर इज स्वाती जाधव. सरिता, यू कॅन टेक युअर हँड डाऊन. तुमचं Okay, sir. बोलून झालंय तर तुमचा हात खाली घ्या. स्वाती. I made 10 sentences with all subjects, sir. विथ ऑल First, सब्जेक्ट्स, व्हेरी गुड. चलो कंटिन्यू. yes, sir. All subject पण सांगू का, sir? हा, का काय फक्त सेंटमेंट? Okay, sir. ऑल I am सब्जेक्ट्स. teacher. Oh, okay. I am teacher. We are teacher. You are teacher. He is teacher. She is teacher. They are teacher. It is teacher. Vedika is teacher. Then I am good girl. We are good girl. They are हा, good आता girl. वी आर गुड गर्ल्स होईल, प्लुरल आहे Yes, ना, yes, sir. म्हणून आपल्याला Yes, गर्ल्स sir. म्हणावं लागेल. We are good girls. They are good girls. He is good boy. She is good girl. Vedika is good girl. Then I am clever woman. We are clever woman. They हा, are वी आर क्लेवर वुमेन्स. yes, yes, sorry. We are clever women. They are clever women. He is a clever person. She is clever woman. It is a clever woman. नाही, And आता शी इज we, क्लेवर वुमन ती एकटी आहे ना. शी इज क्लेवर yes, वुमन sorry, अँड sir. वी आर क्लेवर विमेन. Yes, sir, ओके, sorry, sorry. असं होईल. She is a clever woman. It is clever woman. Vedika is a clever woman. Very Then good. I am taller. We are taller. We are taller. They are taller. You are taller. He is taller. She is taller. It is taller. Vedika is taller. Then I am beautiful. We are beautiful. Beautiful ला पण yes प्रत्यय लागेल सर? नाही नाही, वी आर नाही ना? ब्युटिफुल, मग पुढे नाऊन लागेल ना तुम्हाला. वी आर ब्युटिफुली विशेषण झालं. वी आर ब्युटिफुल वुमन्स, वी आर ब्युटिफुल विमेन, वी आर ब्युटिफुल Yes, sir. गर्ल्स, असं होईल ते. लक्षात आलंय, Okay, वुमन sir. हे सिंग्युलर होईल. शी इज ब्युटिफुल वुमन, ती एक सुंदर स्त्री आहे. वी आर ब्युटिफुल वुमेन, विमेन म्हणजेच अनेक वचन, वुमनचं विमेन होईल. ठीक आहे. Okay, sir. I am a beautiful woman. We are a beautiful woman. You are beautiful woman. They are beautiful women. He is a smart boy. She is a beautiful woman. It is beautiful woman. Vedika is beautiful girl. Then I am sailor. I am sailor. We are sailor. They are sailor. You are sailor. He is sailor. She is sailor. It is sailor. Vedika is sailor. I am sharper. We are sharper. They are sharper. You are sharper. हा, आता She is आय एम शार्पर असं म्हणण्यापेक्षा मग तुला कंपॅरिझन घ्यावं लागेल स्वाती. आय एम शार्पर I am दॅन sharper माय than. फ्रेंड. Okay, sir. I am sharper than my friend. हा, एक तर असं वाक्य घे, नाही तर मग आय एम शार्प. Okay, I am sharp घेते sir. I am sharp. We are sharp. They are sharp. You are sharp. He is sharp. She is sharp. It is sharp. Vedika is sharp. And I am smaller. We are smaller. They are smaller. मग कंपॅरिझन कर ना. आता तू प्रत्येक ठिकाणी जर इयर Okay, लावते okay, sir. डिग्री, तर तिथे मग तुला कंपॅरेटिव्ह घ्यावं लागेल. मग तिथे फक्त टॉल घेतलं तरी चालेल ना सर हा, फक्त? आय एम टॉल इन माय I फॅमिली, am. आय एम Okay, स्मॉल इन माय फॅमिली. आता स्मॉलर okay, म्हणायचं sir. असेल तर कसं होईल, आय एम स्मॉलर दॅन माय सिस्टर. Okay, sir. ओके, मग ते I am कंपॅरेटिव्ह smaller केलं तर ते than my अजून छान sister. वाटेल. ओके सर, मग फक्त मी ऍडजेक्टिव्ह घेते टॉल. ठीक आहे,
ठीक आहे. आय ओके एम सर. टॉल गर्ल, आय टॉल एम वुमन. टॉल. आता तू काय ओके. करत वाक्य छान बनवलेत, पण आता वाक्य अजून मोठे पण करता येईल. ज्याला बेसिक वाक्य येत आहे ना त्यांनी वाक्य मोठं येस सर. करायचंय. कसं करणार? ओके सर. आय एम टॉल वुमन इन माय फॅमिली. मग आता इथे प्रेपोजिशनचा वापर आपल्याला करता येईल. ज्याला येते त्याच्यासाठी सांगतोय. ओके सर. आय एम टॉल गर्ल इन आवर क्लास. ओके, कंटिन्यू. We are we are taller than his brother. You are smaller. You are smaller than me. Than I. Than I येईल का मी येईल सर इथे? मी येईल, मी. Okay. You are smaller than me. He is smaller than Prathamesh. She is smaller than Yogita. Okay. And it is smaller than that tree. And Vedika is taller than Swarali. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. गिव्ह अ बिग हँड फॉर स्वाती. खूप चांगल्या प्रकारचा प्रयत्न केलाय. नवीन व्हरायटी सेंटेन्सेस मध्ये मिळाली. आणि हेच ग्रुप स्टडीचा फायदा असतो, की आपल्याला एकमेकांकडून नवीन नवीन आयडियाज मिळतात, नवीन नवीन टॉपिक्स आपल्याला समजतात. व्हेरी नाईस स्वाती, गुड गुड. चलो नेक्स्ट वी हॅव स्वाती अगेन. ओके, स्वाती शेवटे. ऍक्च्युली स्वाती तुझ्यापासून सुरुवात करायची होती, पण सॉरी तुझं सरनेम नाही, शेवटी ओके. असल्यामुळे तुला शेवटी घ्यावं लागतंय. नाही, इट्स ओके, इट्स ओके. Just kidding, okay? Don't be नाही. okay angry. Just kidding. चलो, continue स्वाति. Okay, thank you. I am good doctor. I am best dancer. I am careful person. I am excellent singer. I am great mama. We are dancers. We are 10 children. We are good students. We are best learners. We हाँ, are we beautiful. are 10 childrens नहीं है ना, we are 10 children. कारण चाइल्ड सिंग्युलर आहे, चिल्ड्रन प्लुरल आहे. We are best learner. आता एक दोन मिनिट. आता तुम्ही जेव्हा सुपरलेटिव्ह फॉर्म वापरताय बेस्ट, तर तिथे आपल्याला दी आधी लावायचंय. वी आर दी बेस्ट. तर दी हे तिथे कंपल्सरी आपण लावणार आहे. ठीक आहे. Okay, we are the best learners. We are beautiful girls. You are great teacher. You are very sad. You are fast runner. You are strong player. You are bright kids. You are careless students. You are weak players. You are small dancer. You are quiet audience. You are cool professor. He is rich citizen. He is best writer. He is bad singer. ही इज दी बेस्ट. अच्छा, the. He is weak performer. He is young brother. She is serious doctor. She is more kind. She is dirty girl. She is careless cook. She is lucky woman. It is rough surface. It is bright table. It is great stones. It is white paper. It is cloudy sky. They are big in size. They are yellow in color. They are elder persons. They are very clever. They are slow learners. Reena is young lady. Varsha is talent student. हा, वर्षा इज टॅलेंट स्टुडंट The. नाही येणार, वर्षा इज टॅलेंटेड स्टुडंट. अच्छा, आणि इवन talented. दे आर एल्डर पर्सन नाही होणार. ग्रामॅटिकली पाहिलं तर ही इज एल्डर पर्सन अँड दे आर एल्डर पीपल. कारण पर्सन हे एकासाठी आहे ना, मग ही इज एल्डर पर्सन अँड दे म्हणजे अनेक लोकांसाठी आहे. बरोबर आहे. दे They आर are elder एल्डर person. पीपल. पीपल. People. हा, म्हणजे जर विचार केला Raghav is, तर बारीक काम आपल्याला करता येऊ शकतं. okay. व्हेरी नाईस. Raghav is hard worker. Preeti looks very brave. Shruti is independent woman. They work in same area. I drink juice every morning. She listen music while bathing. I cook शी dinner. लिसन्स, शी लिसन्स. हाँ, listens. पण आता याच्यात तुम्ही काय केलंय, मिक्स केलंय बघा. शी लिसन्स म्हटल्यावर इथे परत क्रियापद आलंय. आता आपल्याला क्रियापदाचे वाक्य घ्यायचे नाहीयेत. लक्षात घ्या, दोन प्रकारे इंग्रजी शिकता येतं. पहिला प्रकार आहे रॅन्डम इंग्लिश. त्यामध्ये कसंही बोला, जे चुकल ते सांगेल मी तुम्हाला, हरकत नाही. पण त्याच्यामध्ये काय होईल माहितीये, लॉंग टर्म प्रोसेस येते.
त्याच्यामध्ये तुम्ही काही विचारताय, मग कोणताही टॉपिक कधी मी एक्सप्लेन करल, मग त्याच्याने तुम्हाला सिस्टम नाही लक्षात येणार. आणि ओके. दुसरी पद्धत जी आहे, जी मला सोपी वाटते विद्यार्थ्यांसाठी खास, कारण त्याच्यामध्ये सिस्टम आहे. आणि कोणतीही गोष्ट सिस्टमॅटिक केली तर त्याला आपल्याला कॅल्क्युलेट करणं सोपं जातं, किंवा जागेवर येऊन परत करेक्ट करणं सोपं जातं. मग डिसिप्लिन आणि सिस्टम वापरलं तर काय होईल, जसं आता आपण फक्त सिंपल प्रेझेंटचे विदाऊट मेन वर्बचे वाक्य शिकतोय. मग तुम्ही वर्बचं वाक्य आता का नका घेऊ, जरी येत असेल तरी नका घेऊ. मॅक्सिमम ओके. एनर्जी तुमची विदाऊट मेन वर्बचे सेंटेन्सेस कडे लावा. मग ते झालं की ओके. आपल्या वर्ब कडे जायचंच आहे, त्यावेळेस वर्बचे वाक्य घ्या. आणि थोड्या दिवसांनी मग सगळे असेंबल करून आपण सगळे ऍट अ टाइम कॉन्व्हर्सेशन्स मध्ये, त्यानंतर जॉब इंटरव्ह्यूज मध्ये जे काही आपण पुढे ऍक्टिव्हिटीज घेणार आहे, मॉक इंटरव्ह्यू, त्या सगळ्या वेळेस तिथे डायलॉग्स वगैरे तिथे तुम्ही सगळे वापरायचे. ओके. मग सगळे पुढचे माझे मिक्स आहेत, तर मग मी पुढचे नाही बोलत, आत्ताचे सगळे बोलले मी, जेवढे मी ओके, काही बनवलेले. हरकत नाही, बट व्हेरी नाईस, गुड अटेम्प्ट, छान, थँक्यू. नाईस वन. चलो, सो इट वॉज व्हेरी गुड रिव्हिजन. जे लोक उशिरा आले त्यांच्यासाठी थोडस बॅड लक की तुम्हाला ते अटेंड करता नाही आलं. वेळेवर जॉईन होत चला, कारण की इफ यू व्हॅल्यू टाइम, टाइम विल व्हॅल्यू यू. आले लक्षात? रेकॉर्डिंग जरी मी तुम्हाला देत असेल तरी माझी विनंती आहे की लाईव्ह अटेंड करा, जेणेकरून मला तुमच्याशी डायरेक्ट बोलता येईल. लाईव्ह मध्ये तुम्ही कमी जण अटेंड करतात, व्हिडिओ 1000 लोक पाहतात आहे, आणि लाईव्ह मध्ये पाहिले तर 50-100च लोक असतात आहे. तर त्याच्यापेक्षा माझं म्हणणं काय की मॅक्सिमम लाईव्ह या, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके, आणि जो उद्देश आहे आपला तो सफल होईल. चलो, हरकत नाही. एनी केस जर नाही जमलं तर आय अंडरस्टँड तुमच्या जबाबदाऱ्यामुळे, पण शक्यतो प्रयत्न करा. चलो, सो आता आपण पुढे जाऊया. ऍक्च्युअल सर आपला जो आम्हाला टॉपिक. हा, बोला पल्लवी. सर आम्हाला नोट्स पण द्या ना, म्हणजे आमच्या लक्षात येईल थोडस, म्हणजे पीडीएफ फाईल वगैरे असं थोडं म्हणजे हंड्रेड आमचं थोडं पर्सेंट लक्षात, आम्ही लिहून घेतोय, मी आता लिहितंय सगळं, पण तरी बी आमच्या लक्षात येईल थोडं, म्हणजे कधी पण आम्हाला वाचू शकतो, कधी प्रॉब्लेम आला तर येस असं येस, उत्तरांना. 100% तुम्हाला नोट्स मिळणार आहेत. ई बुक्स पण आपण खास बनवलेले आहेत, जे आपण बाकीच्या मुलांना देतो तेही तुम्हाला देणार आहे. पण जसं जसं टॉपिक होईल त्याप्रमाणे द्यावा लागेल. आता मागचे जे टॉपिक झालेत त्याप्रमाणे तुम्हाला नोट्स, काही स्क्रीनशॉट पण तुम्हाला पाठवले की तुम्ही घेतलेले असतील, तर तेही तुमच्या त्या नोट्सच आहेत. जे आपण इथे शिकवतो त्याच ऍक्च्युली नोट्स आहेत. ते कसं करायचं हे मी समजून सांगतोय. आणि लक्षात घ्या, तुम्हाला एक समजल्यावर तुम्हाला 10 करायचे, हा नियम तुमचा जो गणितामध्ये असतो तोच इंग्लिश भाषेमध्ये पण आहे. कारण मी तुम्हाला इथे वाक्य सांगितले, ह्याप्रमाणे आपल्याला बनवायचंय. मग ते तुम्ही तुमच्या प्रकारे 10, 20, 30, 50 असे बनवले तर ते तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. मी 50 वाक्य टाईप करून नोट्स तुम्हाला देऊ शकतो, पण त्याचा तेवढा फायदा होणार नाही जेवढं तुम्ही स्वतः बनवल्याचं होईल. आले लक्षात? तर जिथे ओके जिथे ओके सर. गरज आहे तिथे 100% तुम्हाला नोट्स मिळणार आहेत, पीडीएफ बुक्स मिळणार आहेत, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. डोंट वरी. ठीक आहे. ओके. चलो, सो लेट्स कंटिन्यू. आता त्याच्या आधी, हाऊ वॉज युअर डे एव्हरीबडी, ते सांगा. कसा होता तुमचा दिवस आतापर्यंत? मागच्या आठवड्यात काय काय केलं? वॉज इट फाईन, गुड? जनरल सांगू शकता तुम्ही. आय एम आस्किंग एव्हरीबडी, एनीबडी कॅन स्पीक. My day was good, sir. ओके, व्हेरी नाईस, My बेटर. day was व्हॉट good. डिड यू डू? Uh, I do. I did call whole day. Actually, Ahilyanagar Teacher Society election tomorrow. ओके, Uh, so I will. I did call whole day today. very nice. So you worked whole day. Okay, Yes, sir. nice. Even I would tell you, Swati, tell all your friends, teachers, because they will also get benefit if they join this program. Okay. तर उद्या Yes, तुम्ही sir. इलेक्शनला भेटताल तेव्हा सगळ्यांना आवर्जून त्या ग्रुपमध्ये सांगा. कारण Actually, हा, I told you, sir, my all friends. ओके ओके, व्हेरी नाईस. तुमच्या ग्रुपमध्ये सांगा बऱ्याच, कारण जेणेकरून काय होतं, तुम्ही टीचर जरी असला तरी बऱ्याच वेळा वेळ Yes, कमी sir. मिळतो आपल्याला बारीक लक्ष द्यायला. त्यामुळे मुलांना न्याय द्यायचा आहे तर आपल्या स्वतःला वेळ दिला तर अजून छान तुमच्याकडून काम घडेल. आणि स्पेशली टीचर्स साठी माझी रिक्वेस्ट आहे की मॅक्सिमम वेळ स्वतःला दिला तर मुलांचं कल्याण जास्त होईल. Yes, sir. Okay, very nice, Swati. Thank you so much. चलो, so we will continue now. I would share the screen. आपण स्क्रीन शेअर करूया. आपला जो टॉपिक आहे त्याच्यावर आपण जाऊया. जर कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. मी जोपर्यंत स्क्रीन शेअर करतोय तोपर्यंत वेळ आहे तुमच्याकडे.
येस, मी तुम्हाला अनम्यूट करून तुम्हाला संधी दिलेली आहे, तुम्ही बोलू शकता. ओके, आय विल टेक हॅलो 1 सर. मिनिट. येस, यू कॅन टॉक टू इच हॅलो अदर सर. ऑल्सो. हा, तुम्ही बोला, मी ऐकतोय. टुडे इज माय सॉरी. बोला बोला बोला, चुकू द्या, काही प्रॉब्लेम नाही. टुडे माय डे इज व्हेरी बिझी ओके. बिकॉज आय एम क्लिनिंग माय हाऊस. Oh, that's very important work, but ओके. सॉरी, स्मॉल मिस्टेक. नाही नाही, इट्स ओके. लक्षात घ्या, मिस्टेक्स होणं अपेक्षित आहे, कारण ही आपली मातृभाषा नाहीये. समजले सगळ्यांना? आपली मातृभाषा आहे का, मग आपल्याला मिस्टेक्स करायचा पूर्ण अधिकार आहे, आणि ती मिस्टेक्स दुरुस्त करण्यासाठीच आपण या क्लासमध्ये आलेलो आहे. त्यामुळे अजिबात विचार करू नका, प्रयत्न करा, आय बोला, चुकू द्या. आय विश व्हेरी फ्लुएंट इंग्लिश सर. ओके, आय विश टू स्पीक. आता तुम्हाला काय म्हणायचंय? माझी इच्छा आहे की मी खूप छान इंग्रजी बोलावं, बरोबर आहे? येस हा, येस. तर तुम्हाला काय म्हणायचंय? आय विश टू स्पीक व्हेरी आय गुड, विश टू रादर स्पीक फ्लुएंट इंग्लिश. फ्लुएंट इंग्लिश. Absolutely, you will ओके, speak. Very nice. I appreciate your efforts. Yes, थँक्यू सर. yes, yes, absolutely. आणि हाच या ग्रुपचा उद्देश आहे की तुम्ही सहज बोलावं, जेणेकरून तुमची थँक्यू ती सर. थोडीफार भीती यू असते. चान्स यू गिवन मी चान्स. Okay, I have given you chance, and you can tell, sir, you give us chance. ओके ओके हा, you given नाही होणार, you have given असं होईल. ओके ओके. काही हरकत नाही. व्हेरी नाईस. सो सोहम हिवरेकर असं नाव आहे तिथे. तुमचं नाव काय आहे? रुशाली. रुशाली. ऋषाली हिवरेकर. व्हेरी गुड, खूप चांगला प्रयत्न केलाय ऋषाली मॅडम. व्हेरी नाईस, थँक्यू सर. व्हेरी गुड. आता लक्षात घ्या, बघा किती लोक जॉईन आहेत, पण बोलण्याची संधी कोण घेत आहे? हारा वही जो लढा नाही. आणि लक्षात, अपॉर्च्युनिटी सगळ्यांना असते, बट opportunities are you can say for only those who wish to take it. जे घ्यायची इच्छा असते त्यांच्यासाठीच आहे. तो आपला जो मधला 1-2 मिनिटाचा टाइम होता, तो किती छान डिस्कशन झालं बघा. तिच्या 2 चुका मला हायलाइट करून सांगता आल्या, जेणेकरून तिचं पुढच्या वेळेस हे चुकणार नाही. आता बाकीच्यांचा फायदा काय? जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं असेल की ऋषाली काय म्हणते, मग सर काय रिप्लाय करतात आहे, तर तुमच्याही त्या चुका भविष्यात होणार नाही. ओके, दुसऱ्यांकडून जर शिकलो, दुसऱ्यांच्या चुकांमधून, तर आपण स्मार्ट असतो. हे कायम लक्षात ठेवा. चलो, व्हेरी गुड, नाईस. आता मी स्क्रीन शेअर करतोय. आय हॅव फाउंड इट, द टॉपिक विच वी हॅव टू टेक. ओके, ऑलरेडी आपण इथून सुरुवात केली होती, त्याच्याच पुढचा टॉपिक आपल्याला आज घ्यायचा आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या, टॉपिक जरी सोपा वाटला तरी प्रॅक्टिसला काही चॅलेंज नाहीये. प्रॅक्टिस इज द की ऑफ युअर परफेक्शन, आणि ती तुम्हालाही करायची आहे आणि मोदीजींना पण करावे लागते. बरोबर आहे? ज्यांना बोलायचंय त्यांना काही ना काहीतरी विचार त्याच्यावर करावा लागतो. मग वर्षानुवर्ष तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता त्यावेळेस ती प्रॅक्टिस सोपी होऊन जाते, कारण की थोडक्यात तुम्हाला समजायला लागतं की काय करायचंय. पण ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करता त्यावेळेस ते थोडस मोठं काम असतं, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी त्याच्यात एफर्ट्स न घेता जास्त एफर्ट्स घेऊन काम करावं लागतं. चलो, तर आता जाऊया पुढे. आपण प्रेझेंट टेन्स, ओके, पण विदाउट मेन वर्ब आपण वाक्य पाहतोय. तर याच्यामध्ये आय एम प्रेझेंट टेन्स मध्ये, आय वॉज पास्ट टेन्स साठी, आणि आय विल बी फ्युचर साठी, असा आपण टॉपिक पाहिलेला आहे. लक्षात आहे सगळ्यांना? ओके, त्याचे Yes, काही sir. एक्झाम्पल्स पण पाहिलेत आपण. तसंच वी आर, वी वर, याचा उच्चार समजून घ्या. इट्स नॉट वेअर, इट्स वर. वी वर अँड वी विल बी. You are, you were, you will be. They are, they were, they will be. He is, she is. Okay, sorry. He is, he was, and he will be. अशी कंपॅरिझन आहे. She is, she was, she will be. It is, it was, it will be. And कोणाचंही नाव तुम्ही घेऊ शकता. ओके, फॉर एक्झाम्पल, देव इज, देव वॉज, they will be. ओके, आले लक्षात? सो दिस वॉज द टॉपिक, आणि याप्रमाणे आपण वाक्य बनवायचे आपण ठरवलेलं आहे. त्याच्याबरोबर आपण नाउन्स आणि ऍडवर्ब्स, सॉरी ऍडजेक्टिव्ह, याचा उल्लेख आपण केलेला आहे, जे की आपल्याला आपल्या सेंटेन्स मध्ये लागणार आहे. ओके,
त्याचबरोबर नाउन्स आणि ऍडजेक्टिव्हचे डिटेल आपण इथे पाहिले होते. त्यानंतर आता आपण जातोय पुढच्या टॉपिक कडे. ठीक आहे, चलो आता जाऊया पुढे. ऍक्च्युअली सेंटेन्सेस आपल्याला बनवायचे आहेत. पॉझिटिव्ह सेंटेन्स आपण मागच्या ह्याच्यात शिकले होते, बरोबर आहे. आता आपण क्वेश्चन बनवायचं शिकणार आहोत. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह दोन्ही क्वेश्चन किंवा स्टेटमेंट. तर प्रेझेंट टेन्स मध्ये आपण जे आता वाक्य बोलले जेवढे जणांनी, त्यामध्ये आपण क्वेश्चन नव्हता पाहिलं, आपण फक्त काय पाहिलं, स्टेटमेंट पाहिलं, बरोबर आहे. पण बऱ्याच वेळा क्वेश्चन्स विचारावं लागतात आपल्याला. क्वेश्चन विचारलं म्हणजे कम्युनिकेशनला सुरुवात झाली. एम आय राईट ऑर रॉंग? कुठेतरी आपण जातो, मग काहीतरी आपण विचारतो की नाही, येस ऑर नो. तर तिथेच कम्युनिकेशन स्ट्राईक होतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला क्वेश्चन सगळ्यात सोप्या पद्धतीने बनवायला मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि इतकी सोपी पद्धत आहे की तुम्हाला इंग्लिशमध्ये कोणत्याही काळात प्रश्न बनवणं सोपं होऊन जाईल. आता आपण फक्त फोकस प्रेझेंट टेन्सवर करणार आहे, ते पण विदाउट मेन वर्ब. कुठेही क्रियापदाचा उल्लेख अजून आपण केलेला नाहीये, तो नंतर घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे, लॉजिक हेच असणार आहे, फक्त हेल्पिंग वर्ब चेंज होईल. मग आता इथे बघा, एम, इज, आर हे आपण आताच पाहिलं होतं प्रेझेंट टेन्स साठी. मग एम आय बरोबर, म्हणजेच उत्तर असेल तर आय एम, प्रश्न असेल तर एम आय. आता लॉजिक समजून घ्या बरं का, ज्यांना ज्यांना मी सांगतोय लक्ष देऊन करा. इज ही म्हणजे क्वेश्चन, आणि ही इज, शी इज, इट इज किंवा देव इज हे झालं स्टेटमेंट. त्याचप्रमाणे आर वी हा झाला क्वेश्चन, आर यू, आर दे हा झाला प्रश्न. ओके, मग तुम्ही म्हणता सर असा कसा प्रश्न? तर प्रश्न याच्यामध्ये लॉजिक हेच आहे की वाक्याच्या सुरुवातीला, जर ज्यांना लिहायचं असेल त्यांनी नियम लिहून पण घेऊ शकता. खूप महत्वाचा नियम आहे, जे तुम्हाला पूर्ण टेन्स मध्ये सगळीकडे लक्ष ठेवता येईल. कोणत्याही काळामध्ये तुम्हाला प्रश्न बनवायचा असेल तर त्या काळात प्रश्न बनवताना त्या वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ब आलं पाहिजे. मग आता आपण कोणता काळ बघतोय? साधा वर्तमान काळ, प्रेझेंट टेन्स. आले लक्षात? साधा वर्तमान काळ. मग याच्यामध्ये एम, इज, आर हे काय आहेत? हेल्पिंग वर्ब आहेत. मग एम आय बरोबर केलं यूज. जर सुरुवातीला एम आहे आणि इकडे आय आहे तर हा झाला प्रश्न. इज सुरुवातीला आहे आणि ही नंतर आहे तर तो झाला प्रश्न. आर सुरुवातीला आहे, वी, यू, दे पैकी काही जरी घेतलं तर तो प्रश्न झाला. ओके, आता तो पूर्ण प्रश्न कसं होईल? ज्यावेळेस त्याला आपण ऑब्जेक्ट जोडूया. ओके, मग ऑब्जेक्ट जोडायचा असेल तर आपल्याला ऑब्जेक्ट घ्यावा लागेल, तो आपण नंतर पाहू. ह्याच्यानंतर पहिले आपण पॉझिटिव्ह घेतले तर निगेटिव्ह पण घेता येतं, हेही कळायला पाहिजे. निगेटिव्हचा सगळ्यात सोपा नियम, वाक्यामध्ये हेल्पिंग वर्बला नॉट जोडायचं. दॅट्स इट. ओके, कोणत्याही वाक्यात हेल्पिंग वर्बला नॉट जोडलं की ते वाक्य नकारार्थी झालं, बरोबर आहे. मग प्रश्न पण नकारार्थी होऊ शकतो आणि उत्तरही नकारार्थी असू शकतं. मग आपण इथे प्रश्न बनवायचा असेल तर एम नॉट, आले लक्षात? असं घ्यावं लागेल. एम हेल्पिंग वर्ब आहे त्याला नॉट जोडलंय, इज हेल्पिंग वर्ब आहे त्याला नॉट जोडलंय, तर इज नॉट किंवा इजंट, पॉप्युलरली त्याला इजंट म्हटलं जातं. ठीक आहे, बऱ्याच जणांना शॉर्ट फॉर्म कळत नाही सुरुवातीला, हरकत नाही, त्याचा फुल फॉर्म इज नॉट आहे, त्यालाच इजंट असं म्हणतं. त्यानंतर आर नॉट म्हणजेच आरंट. आले लक्षात? मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला आता बनवता येतील, कारण आपल्याकडे मटेरियल आहे. तुम्ही सगळे महिला आहात बघा, तुम्हाला माहिती आहे की नाही, एखादी गोष्ट बनवायची आहे, एखादा पदार्थ बनवायचा आहे, तर पहिले तुम्ही काय करता हो? सगळ्या गोष्टी जवळ पहिले किचनवर घेऊन ठेवता की नाही? जवळ पाहिजे ना हाताशी, तरच तो वेळेत बनेल. नाही तर मला लागतंय कॉफी बनवायची आणि कॉफी करायला मी दूध ठेवलंय तापायला, पाणी ठेवलंय तापायला, जे काही प्रोसेस आहे, आणि कॉफी आणायला परत दुकानात गेले, तर जमेल का हो? त्यापेक्षा समोर ठेवलं सगळं तर तुमचं सोपं काम होईल. मग तसंच वाक्य बनवायचं असेल, तुम्हाला उत्तर बनवायचं असेल, प्रश्न बनवायचा असेल एखादा, तर इनपुट समोर पाहिजे, तरच योग्य आउटपुट येईल. आले लक्षात? मग त्याच लॉजिक नुसार आता आपण हा इथे चार्ट तुमच्या समोर घेतलेला आहे. मग तुम्ही जे म्हणताय ना, आता मला पल्लवीने सांगितलं की सर नोट्स पाठवा, तर ह्याच तुमच्या समोर जे आहेत ते नोट्स आहेत. याचं स्क्रीनशॉट पण तुम्ही घेऊ शकता किंवा आपण ग्रुपवर पण पाठवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. समजलंय? अंडरस्टूड? हा, Yes, sir. व्हेरी गुड. Yes, sir. तुम्ही क्लिअर कट याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता
आणि व्हिडिओ तर तुमच्याकडे आहेच, तुम्हाला युट्यूबची लिंक तुम्हाला येणार आहे. जरी तुम्ही आता अटेंड केलं तरी तुम्हाला थोड्या वेळाने युट्यूबची लिंक मिळेल, ती तुम्ही परत रिपीट करू शकता. सगळ्यांसाठी आहे, इवन ज्याला शक्य नाहीये त्याला तुम्ही शेअर करू शकता. ओके, डोंट वरी. चलो, मग आता बघा डिटेल मध्ये आपण पाहणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स विदाउट मेन वर्ब. ओके, वारंवार मी उल्लेख करतोय क्रियापद नसलेलं वाक्य. ओके, आता मगाशी जसं चुकलं होतं सणाचं, शी लिसन्स, सॉरी शी इज लिसन असं ती म्हणाली होती, तर इज मुळे ते वाक्य चुकीचं वाटत होतं. जर त्याला शी लिसन्स म्हटलं तर ते वाक्य ग्रामॅटिकली करेक्ट होतं. मग लिसन असो, टॉक असो, अजून काही वर्ब असो, हे आपल्याला नंतर पाहिजे. आता आपण पाहतोय ऍम इज आरचा वापर. मग बघा, आता पॉझिटिव्ह क्वेश्चन तुम्हाला बनवायचा आहे, म्हणजे होकारार्थी प्रश्न असं त्याला आपण म्हणू. तर वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग ऑफ घेतलंय, मग सब्जेक्ट घेतलंय, मग ऑब्जेक्ट घेतलाय. ओके, एक्झाम्पल एम आय इंग्लिश स्पीकर. आता हे प्रश्नासारखं म्हणावं लागेल ना, कारण प्रश्न आहे हा. एम आय इंग्लिश स्पीकर, मी इंग्रजी बोलणारा आहे का, हा झाला प्रश्न. समजतंय? मग आय बरोबर एम घ्यायचं म्हणून एम पहिले आलं. मला वाटलं म्हणून घेतलेलं नाही. एम तिथे कंपल्सरी, इट्स अ रूल, बिकॉज काही भाषेमध्ये काही रूल बनवलेले आहेत जेणेकरून ते युनिव्हर्सली सगळ्यांना समजावे. आणि अमेरिकेतला माणूस बोलला तरी असंच बोलणार आहे, इंग्लंड मधला बोलला तरी असंच बोलणार आहे, आणि महाराष्ट्र असो, नगर असो, अहिल्यानगर असो, कुठलच्याही व्यक्ती जर बोललं इंग्लिशमध्ये तर प्रश्न विचारायचा असेल तर त्याला हा नियम त्याला लागू होतो. आणि इतकी सोपी भाषा आहे म्हणून ती जगामध्ये बोलली जाते. आले लक्षात? खूप सोपी सोपी भाषा आहे. फक्त तुम्ही लक्ष देऊन समजून घेतलं आणि त्याची प्रॅक्टिस जर केली तरच. नाहीतर फक्त मी शिकवतोय म्हणून सोपं आहे असं अजिबात होणार नाही. तुम्हाला प्रॅक्टिस तुम्हालाच करायची, कायम लक्षात ठेवा. एम आय इंग्लिश स्पीकर, मी इंग्लिश बोलणारा आहे का? मग याचं उत्तर तुम्ही काय देताल? येस, आय एम इंग्लिश स्पीकर. लक्षात आलंय? सगळ्यांनी प्राऊडली म्हणा, प्राऊडली सगळ्यांनी, येस सर, आय एम इंग्लिश स्पीकर. Yes, sir. Yes, I am I am yes, an sir. English speaker. Yes, sir. ऍब्सोल्युटली, I am व्हेरी English नाईस, speaker. व्हेरी नाईस. आता तुम्ही सगळे इंग्लिश बोलणारे झालेले आहात. एक वाक्य बोलू द्या किंवा 100 वाक्य बोलू द्या, बोललोय ना, तिथून सुरुवात झालेली आहे. आले लक्षात? चलो, सो यस आय एम इंग्लिश स्पीकर हे झालं तुमचं वाक्य. हो, मी इंग्रजी बोलणारी व्यक्ती आहे. आले लक्षात? त्यानंतर शॉर्ट फॉर्म मध्ये पण, थोडं स्टाईल मध्ये पण उत्तर देता येतं तुम्हाला. जसं मी तुम्हाला विचारलं, आर यू इंग्लिश स्पीकर, तुम्ही काय म्हणणार? येस आय एम. आले लक्षात? तर असं स्टाईल पण तुम्ही मारताल काही दिवसांनी, बरोबर आहे की नाही? थोडस जेव्हा इंग्लिश यायला लागतं ना, लोक खूप भारी, म्हणजे इतकं छान बोलतात ना, मग असं नाही का, त्याला सेलिब्रिटी फील येतो त्यांना. चार लोकांमध्ये बोलायला गेलो की जरा भारी वाटतं. एम आय राईट और रॉंग? Yes, sir. किती जण अनुभव Sir, घेतात आणि किती right. जणांना Yes, right. अनुभव घ्यायचा आहे हा, की सर 100 लोकांमध्ये पण मला इंग्रजी बोलायचंय? किती जणांना वाटतंय असं? मला वाटतंय सर. ऍब्सोल्युटली, पण. I येस, wish, sir. I wish. ऍब्सोल्युटली. I also. युअर विशेस विल बी शुअरली कम्प्लिटेड. कारण की तुम्ही एकदम राईट ट्रॅकवर आहात आणि खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीने आपण पुढे जातोय. फक्त तुमची जोड म्हणजेच काय, अभ्यासाची ठेवायला पाहिजे. कारण मी जरी 1 तास तुम्हाला शिकवत असेल तर नंतर तुम्हाला ते रिपीट करणं गरजेचं आहे. मग तुम्हाला एक 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 टॉपिक इतके भारी समजतील आणि काही दिवसांनी तुम्ही सहज बोलायला लागतात, सहज. आले लक्षात? आणि सहज बोलणं म्हणजेच फ्लुएंट बोलणं. खूप टेन्शन घेऊन जर बोलावं लागत असेल तर ते फ्लुएंट नाही. सहज सुचलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मी हा फॉर्मॅट, हे मॉड्यूल तयार केलंय. त्या पद्धतीने आपण जाऊया. ओके, चलो, सो व्हेरी गुड. आर यू इंग्लिश स्पीकर्स? तो तुमचा आन्सर येईल येस वी आर इंग्लिश स्पीकर्स. आता एकट्याबद्दल नाही विचारले मी, आता सगळ्यांना विचारलंय. तर आयच्या जागी तिथे आन्सर येईल वी. ओके, We. पुढे जसं एम आय घेतलं तर तिथे मी आर देच्या ऐवजी आर यू विचारलं. ओके, मग जसं तुमचं सब्जेक्ट चेंज होईल तसं तुम्हाला हेल्पिंग ऑफ चेंज करावं लागेल इथे. मग एम आय होतं म्हणून एम आय घेतलं. इज ही, इज ही इंग्लिश स्पीकर, तो इंग्रजी बोलणारा आहे का हो? मग तुम्ही काय म्हणताल? येस ही इज इंग्लिश स्पीकर. एखादा म्हणेल सर ही इज व्हेरी गुड इंग्लिश स्पीकर, तो खूप चांगला बोलणारा आहे. आले लक्षात? असं उत्तर येऊ शकतं. किंवा शॉर्ट मध्ये येस ही इज. मग ही अपॉस्ट्रॉफी इज ला इथं ही इज पण म्हणतायत आणि काही ठिकाणी ही हॅज पण म्हणायचंय. तर हेच शॉर्ट फॉर्म मध्ये कधी कधी कन्फ्युजन होतं.
म्हणून कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स असं सेपरेट टॉपिक आपण घेणार आहोत. ओके, पुढे आर दे इंग्लिश स्पीकर, ते इंग्रजी बोलणारे आहेत का? येस, दे आर इंग्लिश स्पीकर्स, ते इंग्रजी बोलणारे आहेत. येस, दे आर. आले लक्षात? मग आता इथे तुम्ही म्हणताल सर बाकीचे का नाही घेतले, तर एक्झाम्पल म्हणून ही घेतले. तुम्ही हीच्या जागी फक्त शी केलं तरी पण चालेल, इट केलं तरी पण चालेल. ही, शी, इट, नेम सगळ्यांसाठी हाच नियम आहे. बघा, इज शी इंग्लिश स्पीकर? कोणाचं तरी माईक अनम्यूट आहे का? लक्ष द्या प्लीज. हा, मला माझ्याशी जर बोलायचं असेल तर एक्सक्यूज मी म्हणून तुम्ही मला थांबवू शकता. एक्सक्यूज मी सर, आय वॉन्ट टू आस्क, आय हॅव द क्वेश्चन, असं तुम्ही बोलू शकता, म्हणजे मला कळेल. तुमचं चुकून अनम्यूट झालं तर कृपया लक्ष द्या. ज्योती, तुमचं माईक जर म्यूट असेल नसेल चेक करा एकदा प्लीज. मला इथे दिसतोय अनम्यूट आहे. ठीक आहे, एकंदरीत सगळ्यांनी लक्ष द्या, म्हणजे आपल्याला क्लास अजून लवकर फिनिश करता येईल आणि समजेल सगळ्यांना. चलो, सो इज ही झालं, इज शी, इज इट, इज राम, इज देव, कोणाचंही नाव तुम्ही तिथे घेऊ शकता. आर दे इंग्लिश स्पीकर, मग दे नंतर अजून काय आहेत? देच्या जागेवर आर यू इंग्लिश स्पीकर, तुम्ही इंग्लिश बोलणारे आहात का? आर वी इंग्लिश स्पीकर, आपण इंग्रजी बोलणारे आहोत का? आर दे इंग्लिश स्पीकर, ते इंग्रजी बोलणारे आहेत का? असे प्रश्न तुम्ही विचारू शकतात. समजतंय? एका लॉजिकने तुम्ही 10 प्रश्न बनवू शकता जर तुम्हाला बोलायची इच्छा असेल तर. खूप सोपं आहे, फक्त आपण सब्जेक्ट चेंज केले, बाकी काहीच नाही. मग आता आन्सर मध्ये पण काय येईल? आर दे इंग्लिश स्पीकर? येस, दे आर इंग्लिश स्पीकर्स, किंवा शॉर्ट मध्ये येस दे आर. क्लिअर? समजलं इथपर्यंत सगळ्यांना? नो येस सर. कन्फ्युजन? नो Yes, sir. कन्फ्युजन सर. व्हेरी गुड. जर कोणाला काही कन्फ्युजन असेल तर मला तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. ठीक आहे, नसेल तर आपण निगेटिव्ह सेंटेन्स कडे जाऊया. येस, न लाजता बर का, कोणालाही लाजायचं कारण नाहीये. मी नंतर विचारेल, मी नंतर, आता कसं विचारू, काही फरक पडत नाही. तुम्ही कोणताही प्रश्न विचारला तर मला उत्तर देता आलं तर मी देईल, मला नाही आलं तर मी सांगेल मला येत नाही. गॉट इट? इतकं सहज ज्यावेळेस तुम्ही शिकताल, इतकं सहज ज्यावेळेस बोलताल, त्यावेळेस तुम्ही एन्जॉय करताल. नाहीतर आयुष्यभर टेन्शनच राहील डोक्याला शिकताना. शिकताना टेन्शन घ्यायचं नाही, सहज विचारायचं चुकलेलं. ओके, चलो. कारण आता कन्सेप्ट क्लिअर केली तर पुढे तुम्हाला मजा येईल. नाहीतर मग तुम्ही पुढे गेल्यावर तुम्ही म्हणताल सर मला हे नाही समजलं तर मला सांगता नाही येणार. मी एवढंच म्हणेल, युट्यूबला जा, त्या दिवशीचं लेक्चर बघा, बाकी काही करू शकत नाही. ती पण आता आपल्याला सुदैवाने सोय आहे म्हणून, पहिले तर ही पण नव्हती. चलो, सो आता निगेटिव्ह क्वेश्चन, निगेटिव्ह आन्सर आणि शॉर्ट फॉर्म्स. पॉझिटिव्ह जसं आहे तसंच सेम आहे, फक्त नीट त्याला लक्ष द्यायचंय की काय वापरलंय, फक्त नॉट वापरलंय, बाकी सगळं तसंच्या तसं आहे. आणि सिक्रेट सांगतो तुम्हाला, हा नियम प्रत्येक टेन्स साठी बरं का. एका टेन्स बद्दलचं काम चालू आहे, सगळ्या टेन्स मध्ये हाच रूल आहे. नॉट वापरलं की वाक्य निगेटिव्ह होणार, हेल्पिंग वर्ब वाक्याच्या सुरुवातीला घेतलं की वाक्याचा प्रश्न बनणार. दॅट्स इट. ओके, तर खूप सोप्या पद्धतीने लक्षात ठेवा. आय एम नॉट अ इंग्लिश स्पीकर, मी इंग्लिश स्पीकर नाहीये का? नो, आय एम नॉट इंग्लिश स्पीकर. आता जे आपल्या क्लबमध्ये, आपल्या आता ग्रुपमध्ये नाहीयेत ते असं म्हणत असतील, आय एम नॉट इंग्लिश स्पीकर, मला इच्छा खूप आहे हो पण मला वेळच होत नाही. असे बोलणारे खूप आहेत. मला खूप जणांचे फोन येतात, सर आम्हाला ते जॉईन करायचे, कसं करू? मी त्यांना सांगतो ग्रुप जॉईन करा आणि जॉईन व्हा. पण सर आम्हाला ते वेळच होत नाही, 8 वाजता आम्हाला नाही ना शक्य होत. आता त्याला मी काय करू मला सांगा? वेअर देर इज अ विल देर इज अ वे. जहा चाह है वहा राह है. एक दिवस आठवड्यातून देऊ नाही शकत आपण स्वतःसाठी आणि फक्त स्वप्न पाहिजे की सर मला इंग्लिश बोलायचंय हो, खूप गरज आहे, फॅमिलीमध्ये सगळे बोलतात, माझी मुलं बोलतात, आता मला जरा लाजल्यासारखं होतं. पण आता मी काय करू? त्याला तुम्हालाच वेळ काढणे ना. आले लक्षात? आणि वेळ गेल्यावर नाही, उद्या सुना इंग्लिश मिडियमच्या आल्यावर तुम्ही काय करणार? लक्षात आलंय? सोपं सोपं उदाहरण म्हणजे समजण्यासाठी का सांगतोय, कारण प्रत्येक घरामध्ये अशी परिस्थिती असते. वेळ मिळणं हे तुम्हाला स्वतःलाच काम करणे, त्याच्यावर दुसरं कोणी मदत करणार नाही. ठीक आहे, काम तर 24 तास चालूच आहेत तुमचे. ठीक आहे, त्याचबरोबर इजंट ही इंग्लिश स्पीकर, तो इंग्लिश बोलणारा नाहीये का? नो, ही इज नॉट इंग्लिश स्पीकर, तो इंग्लिश बोलणारा नाहीये. किंवा नो, ही इजंट. ओके, आरंट दे इंग्लिश स्पीकर्स, ते इंग्लिश बोलणारे नाहीयेत का? नो, दे आर नॉट इंग्लिश स्पीकर्स. ओके, ते इंग्लिश बोलणारे नाहीयेत, किंवा नो दे आर नॉट.
समजलं इथपर्यंत? अंडरस्टूड? Yes, Yes. sir. I Yes. understood. व्हेरी गुड. थँक यू फॉर युअर रिप्लाय, प्रॉम्प्ट रिप्लाय. खूप छान. तर आता लक्षात घ्या, हे लाईव्ह एक्झाम्पल आपल्याला लगेच करायचे, म्हणजे मला समजेल की तुम्ही काय काय करताय. चलो, सो वन बाय वन रेज युअर हँड्स. जास्तीत जास्त 5 लोकांना संधी देऊ शकतो मी. पहिले 5 जे हात वर करतील त्यांनाच. कम ऑन. सो फर्स्ट स्वाती, व्हेरी ऍक्टिव्ह. चलो स्वाती, रेज युअर हँड प्लीज. ऑलरेडी रेज्ड. स्टार्ट. Okay, sir. Am I a good teacher? Yes, I am good teacher. Yes, I am. All subject give का, sir? हा, ऑल सब्जेक्ट. Okay, sir. Uh, are we good teachers? Yes, we are good teachers. Yes, we are. Um, are they good teachers? Yes, they are good teachers. Yes, they are. Is is he good teacher? Yes, he is good teacher. Yes, he is. Is she good teacher? Yes, she is good teacher. Yes, she is. Is it good teacher? Yes, it is good teacher. Yes, it is. Negative. Am not I good teacher? No, I am good teacher. व्हेरी गुड आन्सर, व्हेरी गुड आन्सर. निगेटिव्ह क्वेश्चनचा निगेटिव्ह आन्सर द्यावा असं काही नियम नाहीये. आता स्वातीने खूप छान सांगितलं. एम आय नॉट गुड टीचर? नो, आय एम गुड टीचर. आणि लक्षात, समोरचं तुम्हाला कधी कधी म्हणू शकतो, आरंट यू कम्फर्टेबल इन इंग्लिश? नो, आय एम कम्फर्टेबल. आणि लक्षात, तुम्हाला निगेटिव्हचं पण पॉझिटिव्ह कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यासाठी नियम काय फक्त आता, की निगेटिव्ह प्रश्न असेल तर तुम्हाला उत्तराच्या सुरुवातीला नो एक्सप्रेशन लावायचंय. पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, सुरुवातीला नो एक्सप्रेशन महत्वाचं आहे. ओके, व्हेरी गुड. पुढे स्वाती, कंटिन्यू प्लीज. No, I am. Uh, aren't aren't we good teachers? No, we are good teachers. No, we are. Aren't they good teachers? Yes. Sorry. No, they are good teachers. No, they are. व्हेरी गुड. Isn't he? Isn't he good teacher? Yes. Sorry. No, he is good teacher. No, he is. Isn't she good teacher? No, she is good teacher. No, she is. Isn't it good teacher? No, it is a good teacher. No, isn't. Sorry, it is. Okay, no problem. Fine. So is Swati good teacher? Yes, Swati is very good teacher. Okay, Swati, I guess you are really teacher, right? Yes, sir. खूप छान. बट यू आर रिअली इनोसंट. खूप छान आणि चांगली प्रॅक्टिस तुम्ही करताय. कारण की वेळ काढून जो प्रॅक्टिस करू शकतो, सोपं खूप आहे. लक्षात घ्या, तुमचं मॅच्युरिटी, तुमचं वय, तुमचा इंटरेस्ट खूप महत्वाचा आहे. पण प्रॅक्टिसला शॉर्टकट नाहीये. जो प्रॅक्टिस जास्तीत जास्त करणार त्याला तेवढं सहज सुचल बोलायला. आणि सहजता हीच महत्वाची आहे भाषेमध्ये, तरच तुम्हाला एन्जॉय करता येईल. ओके, व्हेरी गुड Yes, sir. स्वाती. यू आर लाईक Thank you, sir. इनोसंट स्टुडंट. तुम्ही इतक्या प्रामाणिकपणे टीचर असून तुम्ही सहज वेळ देताय. तर जे टीचर नाहीयेत त्यांनी अजून चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न करा. कारण की आपल्याकडे चांगले लोक आहेत, जे तुम्हाला, मी तर आहेच, पण ऍक्च्युअल टीचर पण आपल्यामध्ये काही आहेत अजून. ते पण तुम्हाला गाईड करतील, हेल्प करतील. सो थँक्यू सो मच स्वाती, व्हेरी नाईस. Thank you, sir. नेक्स्ट सरिता यशवंतराव, बोला. प्लीज अनम्यूट युअर सेल्फ सरिता. Thank you, sir, for giving me chance. First, I will tell you. First, I tell you positive questions, then their answers, then short answers. Okay. First one, am I right? Yes, I am right. Short answer, yes, I am. Second, is he bold? Answer, yes, he is bold. Short answer, yes, he is. Third, is she correct? Answer, yes, she is correct. Short answer, uh, yes, she is. Then, are we late? Yes, we are late. A short answer, yes, we are. Are they senior citizens? Answer, yes, they are senior citizens. Short answer, yes, they are. And then negative questions. Am not I right, sir?
Answer not. I am not right. Short answer no, I am not. Then second, isn't he bold, sir? Answer no, he isn't bold. Short answer no, he isn't. Third, isn't she correct, sir? Answer no. No, she isn't. Short answer no, she isn't. How will you give positive answer for this negative question? First, am not I right, sir? No, I'm right, sir. Yes, absolutely. No, I'm right, sir. And absolutely, you are right. Very nice. Thank you so much, Sarita. Very confident. Good. Thank you. सो बाकीचे लोक जे कॅमेरा बंद करून बसतात त्यांना माझी रिक्वेस्ट आहे नेक्स्ट टाइम कीप युअर कॅमेरा ऑन सो दॅट आय कॅन टॉक टू यू आणि वेळेवर जॉईन व्हा आणि जे खरंच इंटरेस्टेड आहेत त्यांनी अनम्यूट करून डायरेक्टली बोललं तरी काही प्रॉब्लेम नाही वेळेअभावी आपल्याला खूप जास्त वेळ घेता येत नाही पण 1 तास तरी स्वतःला तुम्ही देऊ शकता आय रिअली अप्रिशिएट इफ यू आर गिव्हिंग द टाइम आणि बाकीचा टाइम तुम्हाला प्रॅक्टिसला दिलेला आहे ओके आता आपण खूप स्लो चाललोय पुढे पुढे आपले टॉपिक्स वेगळे असणार आहेत आणि ओव्हरऑल टॉपिक्सचं यूज करून तुम्हाला फ्लुएंट बनायचंय ओके पहिल्या दिवशी शिकवलेला टॉपिक आणि लास्ट दिवशी शिकवलेलं दोन्हीचं रिलेशन असणार आहे भाषा आहे ओके सो स्लो बट स्टेडी विन्स द रेस सो आय नो यू ऑल आर डुईंग फंटॅस्टिक थँक यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम keep learning keep practicing English is global language enjoy it thank you good night एक्सक्यूज मी सर yes Swati आपण निगेटिव्ह क्वेश्चन तयार करतो ना सर एम नॉट आय गुड टीचर तर मग असं होऊ शकतं का एम आय नॉट गुड टीचर येस नॉट तुम्ही अलीकडे जरी लावलं तरी काही हरकत नाही तुम्हाला जसं समजेल किंवा कम्फर्टेबल आहे समजा बोलायला तसं सब्जेक्टच्या लावू अगोदर किंवा नंतर दोन्ही ठिकाणी घेतलं तरी चालतं ऍप्लिकेबल येस कारण मेन गोष्ट काय वाक्याचा अर्थ नाही बदलला पाहिजे दॅट्स इट ओके सर व्हेरी थँक्यू सर नाईस गुड क्वेश्चन थँक यू सो मच नाईस थँक्यू चलो गुड नाईट see सर you tomorrow in the next week sorry see you next week good night ओके गुड bye नाईट bye Thank you, sir. thank you Good thank night, you so sir. much thank you for joining Thank you. Thanks a lot. थँक्स अ लॉट टू यू तुम्ही Thank you, sir. तुम्ही आयुष्यातले 1 तास देता याचं मला समाधान आहे कारण काय असते लक्षात घ्या शिकायची इच्छा खूप असते पण वेळ देत नाही लोक तुम्ही क्वालिटी टाइम देताय मी तर शिकवते पण माझं हे कर्तव्य म्हणून करतोय आणि तुम्ही वेळ देताय याचा मला जास्त आनंद आहे व्हेरी गुड आय अप्रिशिएट युअर एफर्ट्स अँड पेशन्स कीप प्रॅक्टिसिंग यू वुड बिकम फ्लुएंट व्हेरी सून थँक्यू आय टेक अ पॉज हिअर गुड नाईट Thank you, sir. थँक्यू ऑल ऑफ यू